नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर शिवाजी सूर्यवंशी यांनी शेअर केलेला एक विचार तुमच्यापर्यंत पोचवते. प्रत्येकालाच काम करण्याच्या किंवा वागण्याच्या वेगवेगळ्या सवयी असतात. काही सवयी चांगल्या असतात तर काही सवयी वाईट. वाईट सवयी आपल्याला सोडून द्यायची खूप इच्छा असते, पण सवयच असते तिचीही सवय झालेली असते, त्यामुळे आपण ती लवकर सोडू शकत नाही. मग वाईट सवय सोडण्यासाठी आपण काय करायला हवं तर 2 लिस्ट बनवायला हव्यात. एक लिस्ट चांगल्या सवयींची ज्या आपल्याला आयुष्यभर जोपासायच्या आहेत, आणि दुसरी लिस्ट वाईट सवयींची ज्या आपल्याला सोडून द्यायच्या आहेत. प्रत्येक लिस्टमध्ये आपण हव्या तेवढ्या सवयी आपल्या लिहू शकतो. ज्या गोष्टी आपल्याला जास्त महत्त्वपूर्ण वाटतात ना, त्यांना लिस्टमध्ये आपण प्रायोरिटी द्यायला हवी. मग प्रत्येक लिस्टमधनं एका वेळी 1 किंवा 2 सवयी आपण निवडायच्या आहेत आणि त्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. वाईट सवय सोडण्यासाठी एक चांगली सवय जोपासण्याची सवय आपण लावून घ्यायला हवी आहे. म्हणजे बघा, आता जर आपल्या वाईट सवयींमध्ये जास्त वेळ स्क्रीन टायमिंग असेल, टी व्ही बघणं असेल, मोबाईल बघणं असेल, तर त्यावर मात करण्यासाठी एक चांगली सवय आपल्याला लावून घ्यायची आहे. म्हणजे बघा, मोबाईल बघावासा वाटेल, टी व्ही बघावासा वाटेल, तेव्हा तुम्ही आपल्या एखाद्या छान मित्राला किंवा नातेवाईकाला फोन करू शकता, त्याच्याशी संवाद साधू शकता, किंवा त्या वेळेमध्ये एखादं छान पुस्तक तुम्ही वाचू शकता, किंवा त्या वेळामध्ये तुम्ही छान वॉकला जाऊ शकता. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर बऱ्याच घरामध्ये टी व्ही बघत जेवायची सवय असते. मग ही सवय कमी करण्यासाठी किंवा ही सवय मोडण्यासाठी आपण ज्या घरात टी व्ही नसेल, ज्या खोलीमध्ये टी व्ही नसेल, तिथे जेवायला बसूया आणि एकमेकांशी संवाद साधत आज दिवसभरात प्रत्येकानं काय काय केलं हे जाणून घेत हसत खेळत जेवणं जर केली तर नक्कीच आपल्या कुटुंबातल्या परस्परांचा संवाद वाढेल आणि त्यामुळे घरातलं वातावरणही अतिशय उत्तम राहील. तेव्हा श्रोते हो, प्रत्येकालाच चांगल्या आणि वाईट या दोन्ही प्रकारच्या सवयी असतात. फक्त वाईट सवयींवर मात करून चांगली सवय अंगी बाणवण्याची इच्छा मात्र प्रत्येकाला आपल्याला असली पाहिजे. जर ही इच्छा प्रत्येकामध्ये असली ना, तर सगळेच जण चांगल्या सवयी स्वतःला लावू शकतील. आणि हीच सवय जर आपण आपल्या पुढच्या पिढीला लावली ना, तर नक्कीच त्यातनं एक उत्तम गुणी आदर्श पिढी घडेल. काय पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.